मला खूप ताप आहे. तू इथे बस, मी मिठाचं पाणी आणतो. आपण तिच्या कपाळावर पट्ट्या ठेवूयात. हा वेदाचे बाबा, तू का उठलीस? तू बसून राहा, आराम कर, तू पडून राहा ना. तुम्ही कुठे जाताय? आम्ही तुझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवतोय. नाही नाही, नको, तुम्ही त्रास नका करून घेऊ. थोडी कणकण वाटते पण बरं वाटेल मला. त्याची आम्ही तुझं कोणी ऐकणार नाही. तू मिठाचं पाणी घेऊन ये. हो हो, आलोच मी. आई, ओव्हर. आई, मी तुला ओव्हर दिलाय ग. अगो वेदा, बाबांनी ओर नाही दिलं ना, मग कसं घालू मी? अगो हो, बरोबर बोललीस तू. हसतेस काय? सॉरी. वेदा, एक सांगू का? हो, सांग. माझ्याशी कशी तू एकदम हसून खेळून राहतेस ना, तुझ्या आजी सोबत पण असंच राहत जा ना. तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप काळजी करते ती तुझी. तिचा खूप विश्वास आहे तुझ्यावर. माझ्या अजिबात नाही, फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. फक्त माझ्यावर? दुसरं कोणावरच नाही? आहे, पण मी आता सांगणार नाही. मी आले. हो वेदा, वेदा. साहेब, काही हवंय का? नाही, तर चुकी मी करतो. थँक्यू. बरं. काय करताय तुम्ही? बाय द वे, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. कैरी मला खूप आवडते. तुम्ही आधी का नाही सांगितलं? तू आधी बोलायची संधी कुठे दिलीस मला? एकदा सुरू झाली की 100च्या स्पीडने सुरू होतेस तू. आता बोलू नका तुम्ही, मला खाऊ द्या. अगं वेदा, हे घे. रानमेवा. वेदा, हे घे, तू पण काय आहे? आणि हा रानमेवा कधी आणला तुम्ही? नाशिकहून येताना घेतलं होतं. चुकून पडला होता म्हणून आता धुवून आणलाय तुझ्यासाठी. काय? वेदा, ठेव. तुम्ही आम्हाला खाली पडलेली फळं खायला दिली? नाही, असं नाही. तुला सांगितलं ना, ती धुवून दिली आहेत तुला मी. चांगली आहेत ती. वा 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 वा. वेदा, पाहिलं तू? माझ्या वेळेला ह्यांना काही ते त्यांचं हायजीन नाही दिसत. मला आजारी पाडायचंय का तुम्हाला? फर्स्ट ऑफ ऑल तुला सॉरी म्हणालोय मी. सेकंडली, धुवून आणलाय. थर्डली, हा रानमेवा आहे. हा झाडाखाली पडलेलाच वेचला जातो. ओके? अहो, फळं पिकल्यावर झाडाखाली पडतात आणि ती लगेच खायची असतात. एवढ्या आठवणीने मी रानमेवा आणला. त्याचं कौतुक करायचं सोडून तू काय करतेस? उलट मला ऐकवतेस. भांडखोर. मी हो. मी भांडखोर? हो, तू भांडखोर. आणि तुम्ही? मी समजूतदार. एकतर मला ताप आला आणि तुम्ही मला ही फळं खायला देताय. मला आजारी पडायचा विचार आहे का अजून? तुझा विचार होता. आई, काय झालं तुम्हा दोघांचं? का म्हणताय तुम्ही? वेदा, तुझ्या बाबांना सांग ना. तूच गप्प बस. वेदा, तुला ताप आलाय ना? तू आराम कर इथे. मी तुझ्या कपाळात पट्ट्या ठेवते.
वेदा अगं नको राहू. बरोबर बोलतेय ती. ताप आलाय, आराम कर. पट्ट्या ठेवूयात. एक मिनिट बेटा, एक दे इकडे दे. ये झोप इथे. वेदा अगं आई ऐक ना गं माझं प्लीज झोप इथे. तब्येत बरी नाहीये. मी ठीक आहे. रागवलंस माझ्यावर. अथर्व मला माहिती आहे काल मी जरा चुकीचीच वागले, पण ती मुलगी ज्या पद्धतीने वागते जाऊ दे. पुन्हा त्या गोष्टी उघडायला नको उगाच. मला तुला इतकंच सांगायचं आहे की माझा मीरावरती राग आहे म्हणून मी तिला हॉस्पिटलला पाठवलेलं नव्हतं. मला खरंच तिची काळजी होती. हो, हेही तितकंच खरं आहे की तिला हॉस्पिटलला पाठवायच्या आधी मी शहानिशा करायला हवी होती, जी मी नाही केली, आणि ती माझी चूक झाली. रागाच्या भरात मी जरा जास्तच बोललो तुला. आय एम सॉरी. लेकरांना आईवरती रागवण्याचा पूर्ण अधिकार असतो, पण ते लगेच विसरूनही जायचं असतं बरं का. आणि आज रक्षाबंधन आहे. सणासुदीच्या दिवशी आपल्यात वाद नको. आणि तोच म्हणाला होतास ना की आपला हा पहिला आणि शेवटचा वाद असेल म्हणून. आई, मलाही आपल्यातला वाद आवडला नाही, पण मीरा आणि वेदाचा एकमेकींवर जीव आहे. घरात कोणी जर मीराशी वाईट वागलं तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट वेदावर होतो. वेदाला त्रास होतो त्या गोष्टीचा, आणि ते मी नाही बघू शकत. अथर्व, यापुढे वेदाला माझ्याकडून कसलाही त्रास होणार नाही याची मी काळजी घे. आई, मीरा आणि वेदामध्ये ताटात उठवायला नको. वेदाची इच्छा म्हणून तरी आपण सगळ्यांनी मीराला एक्सेप्ट करायला हवं.